औरंगाबादचं नाव बदलून अखेर छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आणि शासनानं रेल्वे स्थानकाचं नावही बदललं, पण फलकावर उर्दू भाषेत लिहिलेलं नाव नव्या वादाचं कारण ठरलंय। उर्दू भाषेत लिहिलेल्या छत्रपती संभाजीनगर या नावालाच विरोध होतोय। पाहुयात या वादामागचं खरं कारण या स्पेशल रिपोर्टमधून। औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नामांतर, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक, उर्दूत नाव लिहिल्यानं नव्या वादाला तोंड। औरंगाबादचं ऐतिहासिक नामांतर अखेर अधिकृत झालं असून आता शहर छत्रपती संभाजीनगर या नावानं ओळखलं जात असताना शासनानं रेल्वे स्थानकाचं नावही बदलत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असं केलंय। मात्र या फलकावर उर्दू भाषेत लिहिलेलं शहराचं नाव पाहून आता नव्या वादाला तोंड फुटलंय। भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार संजय केणेकर यांनी उर्दू फलकाचा तीव्र विरोध केलाय। परिपत्रकामध्ये हिंदी, मराठी आणि इंग्रजी या 3 भाषांचा समावेश असताना तुम्ही उर्दू ही भाषा औरंगजेबाची असून आमच्यावर का थोपता, असा थेट सवाल उपस्थित केलाय। प्रथमतः हिंदी भाषेचं छत्रपती संभाजीनगर लिहिण्याचं सूचित केलं गेलं, मराठी भाषेत छत्रपती संभाजीनगर लिहिण्याचं सूचित केलं आणि इंग्रजी भाषेत छत्रपती संभाजीनगर लिहिण्याचं सूचित केलं। पण हे उर्दूवर मध्ये लिहिलं गेलं तर ते मी आश्चर्यचकित झालो। आम्ही इतिहास उजागर करण्याच्या भूमिकेत असताना परत एकदा निजाम राजवटीची छाप आम्हाला दिसली। आम्ही निजाम राजवटीत थोडी आहे। एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी भाजपला थेट चॅलेंज दिलाय। नामांतराच्या उत्साहात उर्दू फलकावरून पेटलेला हा वाद आता राजकीय रंग घेत असून तुमचे पप्पा हे दिल्लीत राहतात तर त्या दिल्लीच्या फलकावर लिहिलेलं उर्दूतलं नाव बदलून दाखवा असं चॅलेंज केलं असून या नेत्यांनी राजकारण न करता रेल्वे स्थानकावर झाडू मारून समाजाची सेवा करा असा सल्ला इम्तियाज जलील यांनी दिला आहे। घाणेरडे लोकांना जे आहे ना काहीतरी उकडून काढायचं असतं, तर तुम्हाला हे उर्दू नकोच पाहिजे असेल तर आपले पप्पा जे बसलेले आहे ना दिल्लीमध्ये, त्या दिल्ली रेल्वे स्टेशनवरही हे नाव दिलेलं आहे उर्दूमध्ये, ते काढा। औरंगाबादचं नामांतर होऊन छत्रपती संभाजीनगर झालं असलं तरी रेल्वे फलकावरील उर्दू नावावरून आता नवा वाद निर्माण झालाय। भाजप आमदार संजय केणेकर यांनी विरोध दर्शवलाय तर एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर देत भाजपला थेट चॅलेंज दिलाय। शहरात आता राजकीय तापमान वाढल्याचं दिसतंय। या रेल्वे स्थानकाच्या नावावर हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये ये डिजिट्स असताना एकीकडे उर्दूमध्ये सुद्धा या ठिकाणी लिपी लिहिलेली आहे। या उर्दू लिपीला विरोध केला जातोय। हिंदुत्ववादी संघटना असेल किंवा भाजप आमदार संजय केणेकर असतील यांनी हा विरोध केलाय। त्यामुळे या नाव बदल जरी असलं तर या पाटीनंतर, या नावानंतर, उर्दू लिपीनंतर आता वाद निर्माण झालाय आणि या नावाचा विरोध केला जातोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।